कोल्हापूरचं मटण एवढं झणझणीत का असतं हे आज तुम्हाला कळेल. तर खूप दिवसापासून आमचा प्लॅन होता की चुलीवरचं जेवण जेवायचं. सो आज आम्ही आमच्या टेरेसवरती चूल घातली, कारण चुलीवरच्या जेवणाची चव ना जाम भारी असते. तर सगळ्यात आधी तेलामध्ये थोडंसं कांदा, आलं लसूण पेस्ट, हळद, मीठ घालून मटण शिजायला घातलं. त्यानंतर मसाल्यासाठी सुकं खोबरं, तीळ, आलं लसूण, धने, थोडंसं जिरे, लवंग, दालचिनी असं सगळं भाजून वाटून घेतलं. आता सुक्कं बनवण्यासाठी तेलामध्ये कांदा भाजून घेतला, त्यानंतर वाटलेला मसाला घातला. आता त्याला तेल सुटेपर्यंत भाजून घेतलं. त्यानंतर कोल्हापूरची अस्सल झणझणीत चटणी घातली. आता खूप लोक कांदा लसूण मसाला सुद्धा म्हणतात आणि याचमुळे कुठल्याही कोल्हापूरच्या जेवणामध्ये असा झणझणीतपणा येतो, कारण या चटणीमध्ये एवढ्या प्रकारचे जिन्नस घालतात की पुन्हा कोणतेच मसाले घालण्याची गरजच पडत नाही. त्यानंतर थोडंसं गरम पाणी घालून मसाला शिजवून घ्यायचा आणि शिजलेलं मटण आणि त्यातलंच थोडंसं पाणी घालून झाकण लावून 5 मिनिटं ठेवायचं. आणि हीच सेम प्रोसेस रश्श्यासाठी सुद्धा आहे. आणि आपलं झणझणीत मटण आणि अस्सल तांबडा रस्सा तयार आहे. या जेवणापेक्षा भारी एक गोष्ट म्हणजे घरातल्या सगळ्यांसोबत एकत्र जेवण बनवायचं आणि मोकळ्या आकाशाखाली निवांत बसून ताव मारायचा. जाम भारी वाटतं.